तर मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं मिनी ब्लॉग मध्ये. डायरेक्ट घेऊन निघलेलं पिशवी बघा. कारण का माहित आहे का, काल आणलेली ही कणस देऊन टाकली वहिनीला, म्हणून चाललेलो आज आत्तीला आणि कणस आणायला. आत्तीला म्हटलं 1-2 दिवस राहणी. मग आलो तर बघतोय काय, मक्यात डायरेक्ट काळं मांजर. हे बघा लागलो माझ्याकडे रागानं बघायला, म्हणून शुकशुक केलं मी तर भीन पण. मग म्हटलं आता हुलगे शेंगा पण तिकडे आलेल्या हिरव्या द्या आणि मक्याची कणस दोन्ही पण घालून द्यायचं तिला. ह्यो होतो बघा असा प्लॉट, आणि ही बघा इथे हुलग्याच्या शेंगा होत्या. हे वल्ल्या शेंगा न्यायच्या होत्या आपल्याला, ये उपडून पिशवीत घालून. हो, मम्मीने फक्त वाळ्या शेंगा नेलत्या उपडून, इकडच्या वाळ्याला सगळ्या शेंगा नेलत्या आणि ह्याच वळीच तेवढ्या राहिलेल्या एका वळीच्या त्यात मी नेऊन नेणार होतो तोडून. काय ती लागलो बघा कणाकण याला उपडायला. आता ती म्हणली पाहिजे एवढं कशाला आणलंच बाबा, हुलगं तर भरलेलं बघा टच बी, सगळ्या शेंगा भरलेल्या टच. हा नाद करतोस काय, पिशवीत बसन झाले तरी कुचलच बघा, बसायला लागते म्हणलं. बस बघा पिशवी काढून टाकली सगळी, तोडलीच जाग्यावरच. म्हणलं या पिशवीच तर काम झालंय. मुलग्याच्या शेंगांनी एक तर पिशवी भरलेली गच्च, आता भरायची होती एक पिशवी कणसांनी. पिशव्या भरून द्यायच्या होत्या बघा आत्तीला. मग काय चालू केलं तोडायला. हे बघा कणाकण मोठी कणस टाकली पिशवी. आता म्हणलं इथली वैरण पण आलेला वाटतं कापायला, म्हणून म्हणलं आता वैरण पण 2-3 दिवसांनी न्यायला लागते काढून. कणसाला म्हणलं तुटतोयस का सगळंच तोडून टाकू. हे बघा रानात आले नाही गावा कुसं चिकटले नाहीत पॅन्टला, असं काव झालंय का. हे बघा असली कुसं पॅन्टला सगळं चिकटले काय. हो त्या कणसाला तर मोडलं बघा जोरात, आणि हे म्हणला मी काय मोडणार नाही. म्हणलं आता तुला खाल्लं सगळंच मोडून टाकतो. हा त्याची मोडली मानच. म्हणलं एवढी पिशवी मोठी भरून घेतल्या कर, यांचं बंद बघा कसं झाली ती, बंद आली ती गायला. जास्त वाटला सांडाय नको मत झालं. पिशवीत काय बसना बघा, अशी पिशवी घेतली म्हणून उचलून मोठी लाट तोडून घाम आला. हो काय गाडी लावलेली रस्त्याला आज. ही बघा गाडी लावल्या 2 पिशव्या आणि निघालो घराकडे. मम्मीला म्हणलं आत्ती जाणार 12:30 वाजता, तिची पिशवी घे भरून. करूया आपण इथंच ब्लॉग एंड.